जगत राहू, पण इथून मात्र स्वतःला सांगणार आहे माझं जगायचं गाणं रोजचं सुरू झालं. आणि मग तसं असेल तर सकाळी उठल्यानंतर बघा आता सुद्धा नवे गीत गायचं म्हणजे स्वतःला थँक्स म्हणण्याची प्रक्रिया काही सुरू होती. आपण आज सकाळी जिवंत उठले, सगळे जिवंत उठलेलो आहोत. आपण म्हणतो ना मी उठले मी उठले, कुठलं मी उठले, मला कुणीतरी टाक 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 कुणीतरी केलं आतून, माझा देव गॉड भगवान परमेश्वर कृष्ण कोणतर म्हटला उठ उठ, मग मला लागलं मी म्हणलो मी उठलो किंवा मी उठले. उठल्यानंतर सगळ्यात पहिलं खरं तर थँक्यू व्हेरी मच, आपला श्वास चालू आहे, या शरीरासहित आपण जिवंत उठलोय असं जेव्हा मनात येतं तेव्हा पहिल्यांदा हे गाणं नक्की यायला पाहिजे. नाही सांगा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. 100 वेळा 1000 वेळा प्रेम करायला पाहिजे, कारण मला जिवंत आहे, मी जिवंत आहे. हे सकाळी जेव्हा असं पहिल्यांदा आतमध्ये येईल तेव्हा मग या जगण्यावर आता प्रेम करूया आपण. नाही तर सकाळी उठल्यावर माझ्याच नशिबाला काय सगळे असले, आमच्या पोराला 100 वेळा सांगितलं पण आई बापाची काळजी म्हणून काही नाही, त्याला तळ हाताच्या फोडासारखं त्याला मोठा केला, एवढं सगळं केलं त्याच्यासाठी, त्याला विचारून जन्माला घातलं. आम्हाला पाहिजे होतं म्हणून जन्माला घातले आम्ही त्याला, आम्हाला कोणतं पाहिजे पुढं ही आमची सोय होती म्हणून केलेली व्यवस्था आहे. आणि तुझ्यासाठी सगळे कुठल्या कोणासाठी काय केलं आपण, हे मुद्दाम असे फॉर्म्युले का तर आपण मजेत राहू शकतो. त्यामुळं म्हणून सकाळ माझी बेस्ट झाली, छान झाली. ही सकाळ जर अशी समोर घेतली तर मग वाटतं हो की आता माझ्या त्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यांना विनंती राहील माझी की या आत्ताच्या परिस्थितीमध्ये या एज फॅक्टर मध्ये 50 झालेल्या प्रत्येकाला तर माझी विनंती राहील की शरीर जेवढं स्वस्थ राहायचं असेल त्यासाठी मन स्वस्थ राहायला पाहिजे. कारण 80% आजार मनामध्ये आपण गोंधळ घातलेला आहे विचारांचा. त्या विचारांमध्ये सारखं सांगितले माझं नशीब असं, माझीच माणसं अशी, माझं शरीर असं, मी काय नाही याच्यासारखी दिसत, माझेच का गुडघे दुखायला लागले, हे सगळं हे इतके. किंवा त्यांची मुलं बघा कशी झाली, त्यांची सून बघा कशी, त्यांच्या मुलीने काय केलं, हे काय चाललंय, विचारांचे जे परिणाम झाले त्यांनी शरीर आपलं खराब करायला सुरुवात केली.